सर्वांना नमस्कार. दामू मोवळे ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मुळात आजचा व्हिडिओ हा शिक्षक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा टप्पा 3 या बाबतीमध्ये माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा टप्पा 3 याचं वेळापत्रक आणि तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्याच्यामध्ये काय-काय माहिती टाकावी, कुठले-कुठले फोटो अपलोड करणं अपेक्षित आहे आणि त्याचं सबमिशन कसं करावं, या बाबतीमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पहिल्यांदा ती माहिती घेऊ. मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर 2025 ला एक शासन निर्णय काढला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अभियान राबवण्याबाबत आणि यामध्ये त्यांनी पायाभूत सुविधांना 38 गुण दिले. शासन ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी 101 गुणांचं कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे 101 गुण दिले आणि शैक्षणिक संपादन 61 गुण असे या ठिकाणी एकूण जी काही मार्कांची टोटल कॅल्क्युलेशन आहे, एकूण अ, ब आणि क 200 मार्कांचं. यापैकी तुम्ही ती माहिती भरायची आहे आणि त्या माहिती भरल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मूल्यमापन होईल आणि मूल्यमापन झाल्यानंतर मग तुमचा तालुका लेव्हलला नंबर, जिल्ह्यात नंबर अशा पद्धतीने रँक दिले जातील. मुळात हे जे आहे ते मूल्यमापन जी सुविधा आहे केंद्र स्तरावरती 20/12/2025 ते 9/1/2026 त्या जिल्ह्याच्या नियोजनावरती अपेक्षित आहे. हे जे नियोजन आहे हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य जे सचिंद्र प्रताप सिंह साहेब आहेत त्यांनी हे नियोजन दिलेलं आहे. त्यामध्ये तालुका स्तरावरती कमिटी येईल 22/12/2025 ते 16/1/2026. यामध्ये विभाग स्तरावरती जिल्हा स्तरावरती 1/1/2026 ते 22/1/2026 या कालावधीमध्ये येईल. मुळात तुमची शाळा फायनलाइज झाल्यानंतर केंद्र स्तरावरची समिती येऊन तुमचं मूल्यमापन तुमच्या शाळेचं करेल, यामध्ये आहे. मित्रांनो, शाळा स्तरावरती जी माहिती अंतिम करायची आहे ती 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर इथपर्यंत आपण ती माहिती जी आहे शाळा स्तरावरती ती भरून फायनलाइज करायची आहे. एकदा फायनलाइज केली की केंद्र स्तरावरची समिती आपल्या शाळेला व्हिजिट देईल आणि आपण जे काही भरलेलं आहे ते तपासेल. एवढं सरळ आणि स्पष्ट आहे. आता आपण तो ऑनलाईन फॉर्म कुठल्या साईटवरती जाऊन भरायचा, तो कसा भरायचा, त्याच्यामध्ये कोणती माहिती भरणं अपेक्षित आहे, कुठले फोटो ठेवणं अपेक्षित आहे, ती आपण एकदा माहिती घेऊयात. मित्रांनो, आपण सुरुवातीला ऑनलाईन त्या साईटवरती कसं जायचं, मुळात Google Chromeवरती स्कूल पोर्टल महाराष्ट्र असं सर्च मारा. स्कूल पोर्टल सर्च मारल्यानंतर या ठिकाणी दुसरा जो ऑप्शन आहे त्या दुसऱ्या ऑप्शनवरती ज्या ठिकाणी सरल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसवरती बघा या ठिकाणी पहिलाच टॅब दिसतोय आपल्याला हायलाईटमध्ये, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 आणि कंसात 2025-26 त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर स्पष्ट असा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 असा या ठिकाणी इंटरफेस ओपन होतो. त्या ठिकाणी इथे दिलेलं आहे बघा, या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे आणि वापरकर्ता मार्गदर्शक दिलेलं आहे. वेळापत्रक मी मगाशी सांगितलं. यामध्ये लॉग इन हिअरमध्ये तुम्ही इथे या ठिकाणी युजर ID टाकायचा आहे, म्हणजे तुमचा जो काही UDICE प्लस आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा टाकायचा आहे. हे सगळं तुम्ही व्यवस्थित फिल केल्यानंतर या ठिकाणी बघा खाली लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. यामध्ये बघा लेफ्ट साईडला या ठिकाणी वेलकम माझी शाळा सुंदर शाळा अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जी काही आपल्या शाळेचं UDICE ID जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा जो ऑप्शन आहे माझी शाळा सुंदर शाळा याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी क्लिक केलेलं आहे.
मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा दिसतंय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 आणि यामध्ये असं म्हटलंय की प्लीज व्हेरीफाय द अपलोड PDF अँड फिल रिमार्क फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनल बटन. आता यामध्ये त्यांनी एक सूचना अशी केलेली आहे की तुम्ही जे काही अपलोड करणार आहात ते एकदा क्लिक करून बघा. तुम्ही जे काही अपलोड केलेलं डॉक्युमेंटरी आहे ती तीच आहे का एकदा कन्फर्मेशन करा आणि मगच फायनल बटन त्या ठिकाणी दाबा असं त्या ठिकाणी म्हटलंय. आता यामध्ये शिक्षक मित्रांनो या ठिकाणी पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी मी जसं मगाशी वाचून दाखवलं जे काही त्यामध्ये जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनमध्ये जे मार्किंग देण्यात आलेलं आहे ते त्या मार्किंग प्रमाणे या ठिकाणी हे पार्ट तयार करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये मार्किंग कसं करण्यात आलं होतं पार्ट ए मध्ये, तर पार्ट ए मध्ये पायाभूत सुविधा आहेत ते 38 गुणांचं कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर पार्ट बी मध्ये शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आहे ते 101 गुणांचं आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक संपादनूक 61 गुणांचं आहे. आपण या ठिकाणी बघतोय की एकूण 200 गुण आहेत पार्ट ए मध्ये, पार्ट बी मध्ये आणि पार्ट सी मध्ये असं कॅल्क्युलेशन केलं तर 200 गुण आहेत. यामध्ये बघा शीर्षक गुण, PDF छायांकित मजकूर, थोडक्यात वर्णन. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी आपल्याला तो मुद्दा वाचायचा आहे. त्याचे मुख्य गुण किती आहेत ते बघायचे आहेत. तुमच्याकडे या सब कॅटेगरीचे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांची PDF बनवायची आहे. ती 2 MB पर्यंत बनवायची आहे आणि ती बनवल्यानंतर या ठिकाणी चूज फाईल वरती करायचं आहे आणि त्यामध्ये ती अपलोड करायची आहे. 2 MB आणि च्या आतमध्ये ती फाईल केली तर थोडक्यात इथं वर्णन आहे ते वर्णन या ठिकाणी या मुद्द्याला साजेसं असं थोडक्यात वर्णन करायचं आहे. भले मोठे करायची काय आवश्यकता नाही. थोडक्यात तुमचा जो काही मुद्दा आहे तो या ठिकाणी क्लिअर करणं अपेक्षित आहे आणि तो क्लिअर केला की तुमचं या ठिकाणी सगळ्यात आता मी सुरुवातीला बघा मी एक पॉइंट वाचून दाखवतोय. पॉइंट 1 पहिला आहे तो पॉइंट 1 काय सांगतो, पॉइंट 1 सांगतो की वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या म्हणजेच विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, प्रयोगशाळा याला 3 मार्क आहेत आणि त्यामध्ये सब कॅटेगरी केलेली आहे. त्यामध्ये पहिलं असं आहे की शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्गखोल्या आहेत का आणि याला प्रमाण जोडलेलं आहे की युडॅसमध्ये जे तुम्ही विद्यार्थी गुणोत्तर दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे वर्गखोल्या असतील तर इथे काय करायचं आहे थोडक्यात माहिती लिहायची आहे की हो आमच्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी, इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे, अमुक विद्यार्थी आहेत आणि त्या प्रमाणात आमच्याकडे 4 वर्गखोल्या आहेत, 2 वर्गखोल्या आहेत ते या ठिकाणी थोडक्यात मांडा. त्यानंतर पॉइंट 2 शाळेत जर ग्रंथालय असेल किंवा वाचन कोपरा असेल किंवा पुस्तक पेढी असेल तर या ठिकाणी काय करा त्याचा फोटो काढा. वाचन कोपरा असेल तर त्याचा फोटो काढा आणि या ठिकाणी म्हणा तुम्ही की आमच्या शाळेमध्ये वाचन कोपरे आहेत आणि त्याचं मुलं कसं वापर करतात थोडक्यात टाका आणि यामध्ये जी PDF जी तुम्ही अपलोड एकत्रित करणार आहे त्यामध्ये मात्र फोटो द्या. म्हणजे तुम्ही इथं थोडक्यात वर्णन केलं की या ठिकाणी तुमच्या त्या PDF मध्ये त्याचा एक पुरावा म्हणून फोटो असणं अपेक्षित आहे. आता तिसऱ्यामध्ये 1.3 मध्ये शाळेत जर प्रयोगशाळा उपलब्ध असेल म्हणजे तुमची भाषा पेटी, गणित पेटी, विज्ञान पेटी आणि जर तुम्ही ती वापरत असाल तर या ठिकाणी फोटो आणि त्याची थोडक्यात माहिती अशा पद्धतीने हे मेन्शन करायचं आहे आणि तुम्ही ते केलं की खाली बघा बटन आहे सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह वरती क्लिक करायचं. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असं येईल. परत क्लिक हिअर त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण त्या टॅबवरती येतोय. यानंतर मुद्दा नंबर 3 आहे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय 2 गुणांसाठी आहे. त्याच्या 2 सब कॅटेगरी केल्या. त्यामध्ये असं म्हटलंय की जर मुख्याध्यापकांचं कर्मचाऱ्यांचं कार्यालय जे आहे ते जर त्या ठिकाणी असेल म्हणजे स्वतंत्र तर त्या ठिकाणी 2 गुण दिले जातील आणि ते एकत्रित असेल तर 1 गुण. मग तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये येतंय
ते तुम्ही क्लिक करा. आता माझ्या शाळेमध्ये एकत्रित व्यवस्था आहे, त्यामुळे मी एकत्रित व्यवस्थेवरती क्लिक केलंय आणि मग त्याचा मी फोटो टाकलाय. पॉइंट नंबर 3 मुद्दा 3 आहे आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन आणि त्यामध्ये 2 मुद्दे दिलेत, की 3.1 आणि 3.2 यामध्ये आरोग्य सेवेशी निगडीत आहे. म्हणजे शाळेमध्ये तुमची वार्षिक तपासणी होते का? तर मी इथं म्हटलंय शाळेमध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी आहे का? तर हो, शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी आहे आणि त्यानुसार एक छोटंसं रजिस्टर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे काही मेडिसिन दिलं त्याची नोंद केली जाते. अशा पद्धतीने 2 गुणांचे जे काही मार्किंग आहे ते तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे वार्षिक तपासणी केलेल्याचा फोटो किंवा तुमच्या शेरे बुकमध्ये जे काही मेडिकल अधिकाऱ्यांनी जे काही शेरा दिलेला आहे तो आणि प्रथमोपचार पेटीचा फोटो असं जर तुम्ही जोडलात तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 मार्क सहज मिळतील. मुद्दा क्रमांक 4 आहे स्वच्छतेशी निगडीत, स्वच्छता आणि सुरक्षा आणि त्यामध्ये 4 सब कॅटेगरी केलेल्या आहेत. त्यामध्ये असं म्हटलंय, की तुमच्या शाळेमध्ये जे पाणी आहे ते सुरक्षित आहे का? तर हो, आमच्या शाळेमध्ये सुरक्षित पाणी आहे. दुसरा आहे, शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणात हँडवॉश आहे का? म्हणजे तुमचे विद्यार्थी किती आहेत त्या प्रमाणावर हँडवॉश आहेत का? जर तुमच्याकडे हँडवॉश असतील तर तुम्ही म्हणा, की हो, आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणात एवढे-एवढे हँडवॉश आहेत. त्याला 1 मार्क आहे. त्यानंतर 4.3 मध्ये तुमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह, मुतारी या पुरेशा प्रमाणात आहेत का? तर असतील तर त्या ठिकाणी तसं मेन्शन करा थोडक्यात वर्णनामध्ये. त्यानंतर मोठ्या शाळांमध्ये मासिक पाळी मुलींच्या बाबतीमध्ये जे काही सॅनिटरी पॅड आहेत त्याची मशीन आहे, ते तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी ते वापरलं जातं का? ते मेंटेन केलं जातं का? ज्यांनी दिलेलं आहे ते तिथे येऊन मेंटेन करतायत का? त्याची नोंद केली आहे का? ह्या सगळ्या गोष्टी काय करा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एकदा केलंत, की त्याची PDF बनवा. शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था कशी आहे? हँडवॉश आहेत का? त्याचा फोटो काढा. त्यानंतर आपल्याकडे जे स्वच्छता गृह आहेत, मुतारी वगैरे आहेत त्यांचा फोटो काढा आणि सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीमध्ये, पॅडच्या बाबतीमध्ये जे काही असतील ते तुम्ही फोटो काढा आणि या ठिकाणी अपलोड करा. तुम्हाला 4 मार्क सहज मिळतील. 5वा मुद्दा आहे शालेय फर्निचर आणि निर्लेखन. मोठा व्हिडिओ होईल पण एकदम स्पष्ट तुम्हाला हा कळेल. पॉइंट 5.1 मध्ये असं आहे, की विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर आहेत का? आता माझ्या शाळेवरती एकूण 7 विद्यार्थी आहेत. त्या ठिकाणी माझ्याकडे 5 बेंचेस आहेत. तुमच्याकडे जास्त विद्यार्थी असतील त्या प्रमाणात मुबलक प्रमाणामध्ये फर्निचर आहेत का बेंचेस? तर तुमच्याकडे असतील तर होय म्हणा आणि किती आहेत, किती पट आहे त्याचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी थोडक्यात वर्णन करा. 1 मार्क सहज मिळेल. 5.2 मध्ये शाळेमध्ये कोणत्या प्रकारचे म्हणजे खराब संगणक आहे का? बेंचेस आहेत का? पुस्तकं आहेत का? आणि अडगळीचे जे साहित्य नसल्यास किंवा मागील 2 वर्षामध्ये त्याचं निर्लेखन केलं असेल, तर त्याचं जे काही नोंदी असतील त्या नोंदी या ठिकाणी फोटो काढून टाका आणि जे काही असेल ते या ठिकाणी थोडक्यात वर्णन करा. म्हणजे तुम्हाला सहज या ठिकाणी 3 पॉइंट्स मिळतील. 6वा मुद्दा आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन. 6.1 मध्ये हे मला वाटतं गेल्या वर्षी बरेचसे मुद्दे होते. तरी पण त्याने या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला प्लस पॉइंट आहे. 6.1 मध्ये तुमच्या शाळेमध्ये 8 भूकंप, साथीचे रोग किंवा इतर क्षेत्राशी निगडीत एखादा आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे का? शाळेमध्ये अग्निशामक यंत्र असेल तर त्याचा फोटो काढा. शालेय सुरक्षा प्रतिज्ञा तुम्ही दर्शनी भागात लावलेली आहे का? त्यावरती चाइल्ड नंबर किंवा जे काही नंबर्स आहेत इम्पोर्टंट ते तुम्ही त्याच्यावरती लिहिलेले आहात का? आणि ते दर्शनी भागात लावलेलं आहे का? त्याचा फोटो काढा आणि ते फोटो त्याची PDF बनवा आणि ती PDF या ठिकाणी अपलोड करा. त्याचं थोडक्यात वर्णन करा. तुम्हाला 2 गुण मिळतील. 7वा पॉइंट आहे पर्यावरण पूरक शाळा. पर्यावरण पूरक शाळेमध्ये 7.1 मध्ये असं म्हटलंय, की तुम्ही इको क्लबची स्थापना केलेली आहे का? इको क्लबची स्थापना बघा मागे एक इको क्लबच्या बाबतीमध्ये गाईडलाईन आल्या होत्या आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही जर इको क्लब स्थापन केलेला असेल, तर त्या ठिकाणी त्याचा फोटो घ्या. त्यानंतर 7.2 मध्ये शाळेत पुनर्वापर म्हणजे जो कचरा आहे त्याचा पुनर्वापर किंवा पाण्याचे जे साठवणुकीची जी काही व्यवस्था आहे ते असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तसं मेन्शन करा. सोलर पॅनल असेल तर तुमचा प्लस पॉइंट आहे, तुम्हाला 1 गुण मिळेल. असे 3 गुणांसाठी तुम्ही या ठिकाणी फोटो कोणते देणं अपेक्षित आहे? इको क्लबच्या बाबतीमध्ये तुम्ही जर स्थापन केला असेल त्याचं रजिस्टर, त्याचा फोटो द्या. त्यानंतर शाळा
कचऱ्याचं पुनर्वापन करत असाल, कंपोस्ट वगैरे काही, पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था असेल त्याचा फोटो द्या आणि ते थोडक्यात वर्णन करा. आणि सोलर पॅनल असेल तर त्याचा फोटो काढा. तीनही फोटो पीडीएफच्या स्वरूपात तुम्ही अपलोड करा. 8वा पॉईंट आहे क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा. तुमच्याकडे जर मैदान असेल, संरचित मैदान असेल, आखलेलं मैदान असेल आणि उपलब्ध खेळाचे साहित्य असेल त्याचा फोटो काढा. मैदानाचा फोटो काढा जे आखलेलं असेल ग्राउंड आणि थोडक्यात वर्णन करा की होय आमच्या शाळेमध्ये संरक्षित मैदान आहे आणि खेळाचं साहित्य उपलब्ध आहे. अशा पद्धतीने म्हणा थोडक्यात वर्णन. आणि दोनही फोटो म्हणजे ग्राउंडचा आखलेलं ग्राउंड आणि शाळेमध्ये असलेलं जे शैक्षणिक खेळाचे साहित्य त्याचा फोटो अपलोड करा. 9 पॉईंट आहे की ICT पायाभूत सुविधा. म्हणजे 9.1 मध्ये असं म्हटलंय की तुमच्या शाळेमध्ये स्मार्ट डिजिटल बोर्ड असेल किंवा प्रोजेक्टर असेल, डेस्कटॉपची सुविधा असेल तर फोटो काढा आणि म्हणा की होय आमच्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड किंवा प्रोजेक्टर किंवा संगणक जे काही डेस्कटॉप आहे ती आहे. 9.2 मध्ये आहे की शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा आहे का? नसेल, स्वतंत्र इंटरनेट सुविधा नसेल तर तुम्ही म्हणा, वायफाय नसेल तर म्हणा की शाळेतील शिक्षकांचं इंटरनेट सुविधा त्या कामासाठी वापरतात. 9.3 कारण बहुतेक आपण बऱ्याच वेळेस मोठ्या शाळा असतात तिथे वायफायची सुविधा असते. छोट्या शाळांमध्ये मोस्टली ह्या गोष्टी नसल्या तरी शिक्षक बांधवांच्या इंटरनेटचा वापर करून त्या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट्स असतात किंवा त्या ठिकाणी काही शैक्षणिक बाबी असतात त्या ठिकाणी दाखवण्यासाठी त्याचा वापर होतो. तर तसं मेन्शन करा. 9.3 मध्ये जर तुमच्याकडे ICT लॅब असेल तर त्याचा फोटो काढा आणि म्हणा की ICT लॅब आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहे आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये संगणकाचा उपयोग होत असल्यास तसंही मेन्शन करा. आता आमच्याकडे संगणक किंवा ICT लॅब नाही आहे त्यामुळे मी नाही म्हटलंय. तर तुम्हाला या पॉईंटमध्ये प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉप किंवा स्मार्ट डिजिटल बोर्ड असेल त्याचा फोटो काढा. शाळेमध्ये इंटरनेट सुविधा असेल तर त्याचा फोटो काढा किंवा ऑनलाईन सर्चिंग मोबाईलवरती करतो आपण त्याचा फोटो काढा. शाळेमध्ये ICT लॅब असेल, संगणक असेल त्याचा फोटो काढा मुलांना शिकवत असताना. तर अशा पद्धतीचं 3 फोटो या ठिकाणी तुम्ही 9 पॉईंटमध्ये अपलोड करू शकता. 10वा पॉईंट या ठिकाणी जो काय आहे तो 10वा पॉईंट असा आहे. 10वा पॉईंट असा आहे की शैक्षणिक साधन सामुग्री आणि पॉईंट 1 मध्ये दिलंय 10.1 की शाळेमध्ये जर शिक्षकांनी 50% विनामूल्य आणि अल्प किमतीचे जर शैक्षणिक साहित्य साधनं निर्माण केली असतील तर त्या ठिकाणी 1 गुण मिळेल. त्याचा फोटो घ्या. 10.2 मध्ये उपदेशात्मक साधनांचा वापर तुम्ही ICT म्हणून करत असाल किंवा प्रकल्प आधारित शिक्षण साहित्य निर्मिती केली असेल, तंत्र अध्यापन शास्त्र कृतीयुक्त अध्यापनासाठी वापरत असाल तर त्या बाबतीमध्ये फोटो तुमच्याकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे. आणि 10.3 मध्ये तुमच्या शाळेमध्ये मुलांना हाताळण्यायोग्य इयत्तानिहाय पुरेसं दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्ध असेल, अध्ययनपूरक वातावरण निर्मिती असेल त्याच्यातून होणारी, तर त्या ठिकाणी तुम्ही ते फोटो काढा. हे 3 फोटो तुम्ही अपलोड केलं तर तुम्हाला 3 गुण मिळतील. आणि या ठिकाणी थोडक्यात जे वर्णन आहे तेही या ठिकाणी मेन्शन करा. 11व्या पॉईंटमध्ये असं म्हटलंय की अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट, सुविचार. आता 11.1 मध्ये असं म्हटलंय की शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण म्हणजे बाला कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शैक्षणिक वातावरण किंवा शैक्षणिक जी काही आपल्याला शाळा आहे त्या शाळेमध्ये बाला या कन्सेप्ट अंतर्गत ज्या काही सुविधा तुम्ही उपलब्ध केलेल्या आहेत किंवा त्याचं बनवलेले आहेत, दार असेल तर दारामध्ये कोणाचं कसं बनवलेलं आहे किंवा लाद्या असतील तर लाद्यावरती काही तुम्ही केलेलं आहे का, किंवा भिंत असतील तर भिंतीवरती तुम्ही काहीतरी केलेलं आहे किंवा एखादी भिंत तशीच कोरी पडलेली असेल तर त्याच्यावरती तुम्ही काही शैक्षणिक साहित्य निर्मिती केली का. तर अशा स्वरूपात तुम्ही जर केलं असेल तर त्या ठिकाणी त्याचे फोटो काढा. 11.2 मध्ये शाळेला संरक्षित भिंत आहे का, भिंत असल्यास त्या ठिकाणी त्याचा फोटो काढा. 11.3 मध्ये अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत तुमच्या 1ली ते 4थी पर्यंत शाळा असेल तर इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत ज्या अध्ययन निष्पत्ती आहे त्याचा फोटो दर्शनी भागात लावलाय का, अध्ययन निष्पत्ती तुम्ही दर्शनी भागात लावले का त्याचा फोटो काढा.
11.4 मध्ये तुमच्या भिंती ज्या आहेत त्या बोलक्या आहेत, म्हणजे तुम्ही वर्ग सजावट केलाय का, भिंती तुम्ही रंगवलेल्या आहेत का, रंगवणं म्हणजे नाही तर मुलांना शैक्षणिक दृष्टिकोनातून तुम्ही तिथं काहीतरी प्रेझेंटेशन केलंय का, तर ते अपेक्षित आहे. ते तुम्ही फोटोच्या स्वरूपामध्ये तिथं अपलोड करू शकता. आणि 11.5 मध्ये म्हटलंय की तुम्ही वर्ग खोल्यांमध्ये विविध कलागुणांसाठी म्हणजे कला, क्रीडा, संगणकसाठी, नृत्यासाठी इत्यादीसाठी तुम्ही त्याचा वापर करताय का, जर करत असाल तर 1 गुण. असे एकूण या ठिकाणी 5 गुणांसाठी हा मोठा टॅब आहे. तुम्ही त्याच्यावरती 5 फोटो अपलोड केला तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तही फोटो अपलोड करू शकता, फक्त साईज ही 2 MB पर्यंत. 12 पॉईंट असा आहे की स्वयंपाकगृह, सेंट्रल किचन शेड, परसबाग. आणि 12.1 मध्ये आहे म्हणजे तो 5 गुणांसाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणता फोटो लागेल, सेंट्रल किचन शेड मध्ये जे तुम्ही धान्य साठवताय ते सुरक्षित आहे का, कशामध्ये साठवताय त्याचा फोटो. आणि तुम्ही इथे थोडक्यात वर्णन करा की हो आमच्या शाळेमध्ये सेंट्रल किचन शेड आहे, स्वयंपाकगृह आहे आणि त्यामध्ये स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही सुविधा आहे. 12.2 मध्ये तुम्ही परसबाग केले असेल, त्याचं संवर्धन करत असाल तर त्याचा फोटो. 12.3 मध्ये परसबाग निर्मिती केलेली आहे, त्याच्यामध्ये संवर्धनासाठी पालकांचा सहभाग घेतला असेल. म्हणजे पालकांचा सहभाग म्हणजे काय, परसबाग निर्मिती करत असताना पालक त्या ठिकाणी तुमच्या मदतीला आले होते का, संवर्धनासाठी येतात का, पाणी देण्यासाठी येतात का, खुडण्यासाठी येतात का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. 12.3 मध्ये 4 मध्ये परसबाग सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेले आहे का, ते फार महत्वाचं आहे. आणि 12.5 मध्ये की त्या परसबागेमध्ये ज्या काही भाजीपाला येतो तो शालेय पोषण आहारामध्ये दिला जातो का, त्याचे फोटो तुमच्याकडे असतील तर असे फोटो तुम्ही PDF मध्ये बनवा आणि तो अपलोड करा. आणि 13वा मुद्दा आहे की शाळेमध्ये ज्या काही विविध योजना आहेत त्या तुम्ही दर्शनी भागामध्ये लावलेल्या आहात का, म्हणजे फ्लेक्स असतील, माहिती पुस्तिका असेल, घडीपत्रिका असेल, लोकसेवा हमी मधील सेवा असतील, माहितीचा अधिकार, म्हणजे तुम्ही दर्शनी भागामध्ये योजनांच्या बाबतीमध्ये फ्लॅश कार्ड लावलेत का, माहिती पुस्तकं आहेत का, म्हणजे तुम्ही ज्या काही तुमच्या शाळा योजना देतात विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहिती पुस्तिका बनवून तिथं तुम्ही लटकवलेली आहे का दर्शनी भागामध्ये, म्हणजे ती दिसली पाहिजे, नुसतं कपाटात नाही तर दर्शनी भागात. त्यानंतर लोकसेवा हमी कायदा जो आहे त्यामधल्या सुविधा आहेत त्या तुम्ही बाहेर लावल्यात का, तुमच्याकडे माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी होते का, कोण माहिती अधिकारी आहे, त्यानंतर कुणाकडे अपील करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी तिथे लावलेल्या आहेत का. आणि यामध्ये जर तुमच्याकडे असतील तर त्याचा फोटो काढा आणि तो या ठिकाणी अपलोड करा. आणि अपलोड केल्यानंतर एकूण 38 गुणांचा आहे. या ठिकाणी ती माहिती पूर्णतः घेतल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह वरती क्लिक करा. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट मध्ये सेव्ह वरती क्लिक करा. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर वरती क्लिक करा आणि शेवटी ऑप्शन आहे नेक्स्ट. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पार्ट बी मध्ये जातोय. आता पार्ट बी मध्ये आता बघा आपण पार्ट ए ग्रीन दिसतोय, याचा अर्थ तो आपण पूर्ण फिलअप केलेला आहे. आता यामध्ये एकूण जे काही गुण आहेत 101 गुणांचा आहे आणि तो भाग आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी. आता थोडा व्हिडिओ मोठा होईल पण एकदा समजून घ्या. यामध्ये सुरुवातीचा मुद्दा आहे आधार वैधता, सरळ प्रणाली उपयोग, माहिती अद्ययावतीकरण, UDIS प्रणालीवरील नोंदी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र. आता यामध्ये पॉइंट एक असा आहे की जर तुमच्या शाळेचं आधार व्हॅलिडेशन 100% झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, आधार व्हॅलिडेशन 100% झालेलं आहे असं या ठिकाणी थोडक्यात मांडा. मी आता तुम्हाला समजून येण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी होय करतोय, कारण पुढे सेव्ह अँड नेक्स्ट होणार नाही तर त्या ठिकाणी मी काहीतरी मेन्शन करतोय. तुम्ही म्हणा की आधार वैधता 100% या ठिकाणी झालेली आहे. दुसरा मुद्दा आहे 1.2 संच मान्यता पोर्टल वर्गखोल्या शिक्षकेतर कर्मचारी अद्ययावत केले आहे का, तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की होय संच मान्यता पोर्टलनुसार वर्गखोल्या शिक्षकेतर, कारण जे फॅसिलिटीज आहेत प्रोफाईल फॅसिलिटी त्यामध्ये ते करणं अपेक्षित आहे.
तुमचं ते सर्टिफाय झालेलं आहे का ते एकदा चेक करा आणि त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. 1.3 मध्ये शालेय पोषण आहार योजनेची माहिती पोर्टलला नियमित भरली असल्यास, म्हणजे शालेय पोषण आहार जो काही MDMचा जो प्रकार आहे, त्यामध्ये आपली एनरोलमेंट झालेलं आहे का? किंवा आपण नेहमी ती माहिती भरतोय का? आणि त्याच्याशी निगडीत अ, जे काही फोटो आहेत, म्हणजे शालेय पोषण आहाराचं जे काही टाईम टेबल आहे, आपल्या शाळेशी निगडीत, ते या ठिकाणी असणं गरजेचं आहे. 1.4 मध्ये UDAIS पोर्टलवरती 100% विद्यार्थी नोंद करून आधार वैधता पूर्ण झालेली असेल. या ठिकाणी काय म्हणा, की UDAIS पोर्टलमध्ये 100% विद्यार्थी नोंद करून वैधता पूर्ण करण्यात आलेली आहे, आधार वैधता. 1.5 मध्ये असं म्हटलंय, की अपार आयडी कामकाज पूर्ण केले असल्यास पालकांच्या सहमतीने, म्हणजे याचा अर्थ काय, की अपार आयडी तुम्ही जनरेट केलेत, पण पालकांची सहमती पत्र नसतील, तर तुम्हाला गुण देणार नाही. तर पालकांची सहमती पत्र असणं गरजेचं आहे. तर ती पालकांची सहमती पत्र भरून घ्या. अपार आयडी तुम्ही जनरेट केले असतील, तर पालकांची सहमती तुम्ही घेतलेलं ते प्रपत्र आहे ते भरून घ्या आणि ते अपलोड करा. म्हणजे त्याचा एक मोखमली फोटो, एखाद्या पालकाच्या सहमतीचा पत्राचा फोटो. 1.6 मध्ये UDAIS पोर्टलवर शिक्षक-शिक्षकेतर माहिती अद्ययावत केलेली आहे आणि त्यांचा आधार वैधता पूर्ण केली असल्यास त्याचं तसं मेन्शन करा. UDAIS पोर्टलवर मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश व शाळा अनुदान इतर माहिती अद्ययावत केलेली आहे का? ते त्याचा त्या ठिकाणी मेन्शन करा. UDAIS पोर्टलवर आपण जे फॅसिलिटीमध्ये जातो तिथे, नाहीतर म्हणाल की UDAIS पोर्टलवरती नेमकं कुठे? तर UDAIS पोर्टलवरती बघा, आपण शाळेचा गणवेश कधी मिळाला, त्याचं महिना, वर्ष करतो. शाळेचं अनुदान आलं किती ते मेन्शन करतो. मोफत पाठ्यपुस्तक आहे ते करतो आणि त्या बाबतीमध्ये पुरावा काय, तर मोफत पाठ्यपुस्तक यावर्षी कधी दिले त्याची नोंद आपण वहीमध्ये करतो, नोंद वहीमध्ये. गणवेशच्या बाबतीमध्ये करतो, अनुदानच्या बाबतीमध्ये करतो, त्याचे फोटो असणं अपेक्षित आहे. 1.8 मध्ये UDAIS पोर्टलवरती PGI इंडिकेटर्स मध्ये सर्व माहिती अचूक भरलेली असली पाहिजे, जे PGI जे सगळं आहे ते. 1.9 मध्ये शिक्षकांचा जो काही फोटो आहे किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा छायाचित्र आणि त्यांची माहिती ही दर्शनी भागात लावलेली असली पाहिजे. जर तुमच्याकडे हे सगळे असतील, म्हणजे तर तुम्ही 9 गुण याच्यात सहज मिळवू शकता. आता दुसरा आहे जो 2 मध्ये महावाचन चळवळ शालेय ग्रंथालय स्थिती उपक्रम अनुपालन. मला वाटतं महावाचन चळवळ हा गेल्या वर्षी आपल्याकडे उपक्रम होता. तुमच्याकडे महावाचन चळवळीमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेतला होता का? घेतला असेल तर होय म्हणा. 2 गुण आहेत. आणि महावाचन चळवळीच्या संदर्भामध्ये जे काही डॉक्युमेंटरी आहेत, फोटो आहेत, ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 2.2 मध्ये असं म्हटलंय, की शाळेमध्ये ग्रंथालय असेल तर त्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थी संख्येच्या 5 पट व एकूण संख्येच्या 25 पट पुस्तकं उपलब्ध असतील मातृभाषेमध्ये, प्रादेशिक भाषेमध्ये, तर ती त्या ठिकाणी आहेत का, त्याचा फोटो. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुस्तके वाचन करत असल्यास, म्हणजे जी पूरक पुस्तकं आहेत ग्रंथालयामध्ये, त्याचं वाचन करत असल्यास ते वाचन करत असतानाचे फोटो विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे फोटो दोन्हीपैकी हे या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 2.4 मध्ये शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांची अभिप्राय नोंदवही असल्यास, म्हणजे आपल्याकडे जे काही ग्रंथालय आहे किंवा वाचन कोपरे असतील, तर त्यामध्ये जी काही पुस्तकं ठेवलेली आहेत, तर त्यामध्ये नोंदवही ठेवलेली आहे का आणि त्या नोंदवहीमध्ये मुलांनी काय अभिप्राय दिलाय का, त्याचा फोटो असणं अपेक्षित आहे. जर ते असेल तर 2 गुण. आणि 2.5 मध्ये ग्रंथालयांमध्ये पुस्तकांचा समावेश जो केलेला आहे तो लोकसहभागातून केला आहे का? जर लोकसहभागातून केला असेल, लोकसहभागाने मदत मिळाली असेल पुस्तकांची, तर तुम्हाला 2 गुण दिले जातील. असे एकूण या ठिकाणी 10 गुण आहेत आणि ते सहज मिळू शकतात मित्रांनो, म्हणजे लक्षात ठेवा. 3 शासकीय कार्यक्रमातील सहभाग, म्हणजे उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन चाचणी असेल, आयोजन असेल त्याचं, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये मतदार प्रचार प्रसार असेल, विविध महत्त्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम असतील, गणवेश वाटप असेल, तंबाखूमुक्त भारत असेल, कुष्ठरोग निर्मूलन असेल, आनंददायी शनिवार असेल, व्यवहार ज्ञान असेल, तर या बाबतीमध्ये आपण बघूया की 3.1 मध्ये विविध शासकीय योजना ज्या आहेत,
तर त्या लाभार्थ्यांपर्यंत म्हणजे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात का? सवलती योजना आहेत त्याच्यासाठी पात्र आहेत आणि पात्र असतील तर तुम्ही त्यासाठी फॉर्म भरलेत का? शिष्यवृत्तीचे फॉर्म भरलेत का? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी संवर्गाची जी काही मुलं आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत शिष्यवृत्तीपर, त्यांचे फॉर्म भरलेत का? असतील तर त्याचे फोटो. 3.2 मध्ये आनंददायी शनिवार असेल, त्याचं तुम्ही रजिस्टर मेंटेन केलंय का? शनिवारी कुठले उपक्रम घेतले त्याची नोंद केली का? मूल्य शिक्षणच्या बाबतीमध्ये आता जो आपलं काही मूल्यवर्धन झालं त्या बाबतीमध्ये काही तुम्ही रजिस्टर मेंटेन केलंय का? स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये शाळेमध्ये काही असे काही उपक्रम राबवले जातात का? त्याचे फोटो असतील तर त्या ठिकाणी अपलोड करा. आणि मी फक्त फोटोच नाही सांगत, तर मी या ठिकाणी जे काही माहिती आहे ती तुम्ही म्हणू शकता की हो, आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार, मूल्य शिक्षण आणि स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये कार्यक्रम सादर केले जातात. आनंददायी शनिवाराच्या बाबतीमध्ये आम्ही रजिस्टर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचं या ठिकाणी मूल्यमापन केलं जातं असं म्हणू शकता. 3.3 मध्ये मतदान, प्रचार, प्रसार, निवडणूक साक्षरतेच्या बाबतीमध्ये तुम्ही शपथ घेतली आहे का? हा गेल्या वर्षी पण प्रोग्राम होता. यावर्षी तुम्ही घेतली आहे का? विद्यार्थी आणि पालक मिळून. तर त्याचा फोटो असणं अपेक्षित आहे आणि तुम्ही इथं थोडक्यात वर्णन करा की हो, अमुक दिवशी आम्ही या मतदान, प्रचार आणि प्रसाराच्या संदर्भामध्ये एक या ठिकाणी केली होती. मुळात आपण यामध्ये हा फोटो अपलोड करू शकता की विद्यार्थ्यांची जी काही मुख्यमंत्री म्हणजे काही जे मंत्रिमंडळ असतं त्या बाबतीमध्ये तुमच्याकडे फोटो असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओच्या स्वरूपात नाही तर फोटोच्या स्वरूपात तुम्ही ते PDF बनवा आणि ते अपलोड केलं तरी तुम्ही इथे या ठिकाणी गुण घेऊ शकता. 3.4 मध्ये तंबाखूमुक्त प्रमाणपत्र असेल, गेल्या वर्षी तुमच्याकडे होतंच. त्यानंतर स्काउट गाईड किंवा कप बुलबुलचा उपक्रम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गुण घेऊ शकता. तुमच्याकडे स्काउट किंवा कप बुलबुलचं उपक्रम शाळेमध्ये असणं अपेक्षित आहे. त्याची नोंदणी अपेक्षित आहे. नोंदणी अपेक्षित झाल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये त्यांचे गणवेश, ते गणवेश असणं अपेक्षित आहे आणि तुम्ही कुठले स्काउट गाईड आणि किंवा कप किंवा बुलबुलच्या बाबतीमध्ये युनिट स्थापन केलेलं आहे त्याचं फोटो असणं अपेक्षित आहे. 3.6 मध्ये शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली असल्यास, म्हणजे एखादा गट स्थापन विद्यार्थ्यांचा करून अंमली पदार्थ मोहिमेविरुद्ध तुम्ही काही पथनाट्य केलंय का? किंवा तुम्ही शाळा परिसरामध्ये किंवा गावामध्ये काही तशा पद्धतीने मोहीम राबवली होती का? राबवली असेल तर तुम्ही थोडक्यात वर्णन करा की हो, आम्ही राबवलेली होती आणि फोटो असेल तर तो फोटो अपलोड करा. 3.7 मध्ये SCRT मार्फत प्रश्नपेढी शालेय विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतली का? कारण ती मागे गेल्या वर्षी पण देण्यात आली होती. ती जर असेल तर ती प्रश्नपेढी सराव करून घेतलेली आहे त्याचा फोटो काढा आणि म्हणा की हो, SCRT कडून जी काही प्रश्नपेढी आली होती त्याचा आम्ही सराव करून घेतलेला आहे. 3.8 मध्ये आयडॉल शिक्षक, शैक्षणिक संस्था, शाळा बँक निर्मिती असे काही उपक्रम तुम्ही केलेले आहेत का? जो शासन निर्णय आला होता 16/4/2025 तर केलं असेल तर त्याचे फोटो अपलोड करा. म्हणजे शाळा बँक निर्मिती असेल त्याचे फोटो, त्याचे काही रजिस्टर मेंटेन ठेवलं असेल त्याचा फोटो, तर हे करणं अपेक्षित आहे. असं जर तुम्ही केलात तर त्या ठिकाणी 10 गुण मिळतील. जे फोटो आहेत ते अपलोड करा मित्रांनो. 4 मध्ये समिती व विविध स्तर. 4.1 मध्ये असं आहे की शिक्षक पालक संघ तुम्ही स्थापन केला असेल त्याचं रजिस्टर, त्यांची मीटिंग, त्याचा फोटो, माता पालक संघ, त्यानंतर शिक्षक शाळा सुधारणा व अन्य महत्त्वाच्या समिती. आपल्याला माहिती आहे की सगळ्या समित्यांचं एकत्रीकरण करून 4 समित्या स्थापन केल्या. त्याचं रजिस्टर मेंटेन आहे का? कारण तुमच्या शाळेमध्ये जे काही केंद्र स्तरावरचे अधिकारी येतील ते तुमचं हे सगळं बघणार आहेत. नुसतं फोटो नाहीये तर शिक्षक पालक संघ किंवा माता पालक संघ यांचं रजिस्टर मेंटेन केलंय का? त्यांचे ज्या काही बैठका आहेत त्या व्यवस्थित महिन्याला होत आहेत का? त्याचे फोटो आहेत का? ते. त्यानंतर शाळा विकास आराखडा तुमच्याकडे आहे का? तर त्याचे फोटो आणि ते मेन्शन करा. तुम्हाला 3 गुण सहज मिळतील. 5 मध्ये शाळा व्यवस्थापन समिती सहभाग. 5.1 मध्ये असं म्हटलंय की शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित बैठका होतात का? म्हणजे त्याचं तुमच्याकडे रजिस्टर असणं अपेक्षित आहे. त्याचं इतिवृत्त तुम्ही लिहिताय का? आणि सदस्यांची उपस्थिती किती आहे? म्हणजे तुम्ही शाळा समितीची बैठक लावली आणि सदस्य म्हणजे गणपूर्ती आहे ती पूर्ण होणार नसेल तर तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई केली?
असेल तुमच्याकडे तर त्या ठिकाणी फोटो घ्या. 5.2 मध्ये भौतिक सुविधा, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का? आपल्याला माहिती आहे की भौतिक सुविधाच्या मिळण्यासाठी विद्यार्थी संघ स्थापन करायला लावलेला आहे. त्या विद्यार्थी संघाच्या माध्यमातून तुम्ही लोकसहभागातून माजी विद्यार्थ्यांकडून काही भौतिक सुविधा घेतल्याय का? घेतल्या असतील तर विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी तर त्याचा काय प्रयत्न झाला? याचं थोडक्यात वर्णन करा आणि त्याचा फोटो द्या. 5.3 मध्ये शाळा विकास उपक्रम, शाळेशी निगडीत असलेले जे काही गुणवत्ता आणि नाविन्यताच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही उपक्रम घेता ते या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे. 6 गुण सहज मिळतील. 6 पॉइंट मध्ये तुम्हाला बघा कुठले कुठले फोटो लागतील. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की तक्रार पेटी तुम्ही आहे का तुमच्या शाळेमध्ये? तक्रार पेटीच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे रजिस्टर आहे का? रजिस्टर असेल तर त्यामध्ये तुम्ही ठराव केलाय का? आठवड्याला तुम्ही ओपन करताय का तक्रार पेटी? किती तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्यावरती तुम्ही काय कार्यवाही केली? तर हे असणं अपेक्षित आहे. म्हणजे तक्रार पेटीचा फोटो, त्या रजिस्टरचा फोटो आणि मीटिंगचा फोटो. त्यानंतर 6.2 मध्ये सखी सावित्री समितीची कार्यवाहीबाबत म्हणजे तुमची मीटिंग झाली असेल त्याचा फोटो. रजिस्टर असेल तर तुम्ही त्याचा फोटो काढून तुम्ही स्टोअर ठेवा, कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तपासणीला आलेल्या अधिकारी वर्गाला देता येईल. त्यानंतर 6.3 मध्ये तुमच्या शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असतील तर त्याची तपासणी होते का? नोंद केली का? त्याचं रजिस्टर आहे का तुमच्याकडे? कोणत्या दिवशी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बघितलेत? काही असं निदर्शन ते त्या सगळ्या गोष्टी रजिस्टरमध्ये असतात. 6.4 मध्ये प्रवेश निर्गम नोंदवही ठेवलेली आहे का अभ्यागतांसाठी? शासनाचा एक निर्णय आला होता. शाळेमध्ये जे पालक सोडून इतर जे काही शाळेला भेटी देतात त्याच्या बाबतीमध्ये, तर त्याचं रजिस्टर असेल तर त्याचा फोटो. 6.5 मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का? त्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची फोटो असणं अपेक्षित आहे. 6.6 मध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही केली जात असल्यास तसं मेन्शन करा. हो, शाळा जर शाळेचा जो काही आवाका आहे तो जर मोठा नसेल आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी वाहतूक नसेल तर त्या ठिकाणी तसं थोडक्यात म्हणा की आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी वाहतूक केली जात नाही. शाळा आणि त्या विद्यार्थ्यांच्या घराचं अंतर तुरळक आहे आणि त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. पण जिथे असेल त्या ठिकाणी म्हणा की हो, त्यासाठी आम्ही कार्यवाही केलेली आहे. आणि 6.7 मध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती जी आहे त्या विद्यार्थी सुरक्षा समितीचं गठन केलेलं आहे का शासन निर्णयानुसार? असेल तर त्याच्या सभा होतात का? मीटिंग होतात का? त्याचा फोटो असे जर तुम्ही या ठिकाणी मेन्शन केलात आणि फोटो दिला तर 7 गुण मिळतील. 7 मध्ये विद्यार्थी पोर्टल, CSR आणि लोकसहभाग. 7.1 मध्ये तुम्ही विद्यार्थी पोर्टलवर विद्यांजली पोर्टलवरती नोंदणी केली का? नोंदणी केली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या. विद्यांजली पोर्टलवर तुम्ही मागणी केली का? हे सगळं बघितलं जाईल आणि असं म्हणा की हो, विद्यांजली पोर्टलवर माझ्या शाळेने नोंदणी केलेली आहे. 7.2 मध्ये पोर्टलवर मागणी केली का? त्या विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शाळेसाठी काही सुविधा उपलब्ध ट्रस्टीकडून मिळाल्यात का? मिळाल्या असतील तर 2 गुण आणि म्हणा की हो, आमच्या शाळेसाठी अशा सुविधा आम्ही विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या आहेत. 7.3 मध्ये संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबी उपलब्ध करून घेतल्यास म्हणजे ते ट्रस्ट जे कोणी आहेत, जे कोणी संस्था आहे त्यांच्याकडून ती माहिती इथे करा. 7.4 मध्ये CSR फंड असेल, NGOs असतील किंवा इतर संस्थांमार्फत भौतिक सुविधा म्हणजे तुम्हाला वर्गखोली सजावट असेल, ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा, संगणक लॅब दिली असेल, क्रीडांगणासाठी क्रीडा साहित्य दिलं असेल तर ते दिलं असेल तर या ठिकाणी मेन्शन करा. 7.5 मध्ये माजी विद्यार्थी संघ असेल, पालक, आजी-माजी शिक्षक, इतर लोकसहभागातून तुम्ही शाळेसाठी काही उपलब्ध केलंय का? म्हणजे संगणक लॅब असेल, डिजिटल साहित्य असेल, क्रीडांगण साहित्य असेल, वर्गखोल्या सजावट असेल तर त्या ठिकाणी मेन्शन करा, फोटो घ्या. माजी विद्यार्थी संघाची स्थापना केलेली आहे का? आणि त्याचा शालेय विकासात उपयोग होतोय का? तर म्हणा हो, आम्ही माजी विद्यार्थी संघाची स्थापना केलेली आहे आणि शालेय विकासात त्याचा उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 10 गुण मिळतील. 8 मध्ये मोठा होईल, परंतु त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी असणं फार गरजेचं आहे.
8 पॉईंटमध्ये तुम्ही कुठले कुठले फोटो देणे गरजेचे आहे? शासकीय यंत्रणेत सर्व माहिती अचूक देताय का? वेळेत देताय का? वेळेत देत असाल तर म्हणा, की शासकीय यंत्रणेत सर्व माहिती आम्ही अचूक वेळेत देतो. NSQF जो काही प्रोग्राम आहे, त्याचा अभ्यासक्रम आपण चालवतोय का? असेल तर त्या ठिकाणी म्हणा आणि त्याचे फोटो अपलोड करा. 9 मध्ये पर्यावरणपूरक आहेत. म्हणजे पर्यावरणविषयी तुम्ही जनजागृती केली असेल तर त्याचे फोटो. SHVR हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान तुम्ही शाळेत राबवलंय का? त्या अंतर्गत तुम्ही झाडं जी काही केली त्याचं संगोपन, लागवड हे सगळं आहे. त्यानंतर टॅगिंग केलेले किती वृक्ष आहेत त्याचा फोटो. 9.4 मध्ये एक पेड माँ के नाम तुम्ही किती झाडं लावलीत त्यांची काही प्रमाणपत्र आहेत ते फोटो या ठिकाणी अपलोड करा. तुम्ही जर हे केलात तर या ठिकाणी तुम्हाला 5 गुण मिळतील. 10 विद्यार्थी अभिलेख जे आहेत, जे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जनरल रजिस्टर वगैरे हे सगळं अद्ययावतीकरण केलंय का? ते असेल तर तुम्हाला 2 गुण मिळतील. 11 पॉइंटमध्ये 11.1 मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेवाविषयक लाभ असतील म्हणजे त्यांची कागदपत्र असतील. शिक्षकांचे 11.2 मध्ये उच्च अर्थधारण असेल तर त्यांचे शैक्षणिक कागदपत्र असतील. हे सगळं तुम्ही जर या ठिकाणी अपलोड केलात तर तुम्हाला या ठिकाणी 11 गुण मिळतील. 12 पॉइंटमध्ये शालेय जे दप्तर आहेत ते अ, ब, क, ड वर्गवारीमध्ये तुम्ही वर्गीकरण केलंय का? त्याचं जतन आणि अद्ययावतीकरण केलंय का? म्हणजे ज्या दिवशी केंद्राची समिती येईल तिथपर्यंत तुम्ही अद्ययावतीकरण केलंय का ते बघितलं जाईल. त्याचे फोटो अपलोड करा. दप्तर व्यवस्थित आहे का? त्याचं वर्गीकरण केलेलं आहे का? 13 पॉइंटमध्ये शालेय परिसराची विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग होतोय का? असेल तर तसा फोटो. 14 मध्ये पटसंख्या वाढीसाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? त्यानंतर गळती कमी करण्यासाठी प्रयत्न केलेत का? जर केले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केला असेल त्याचे फोटो. नसाल तर म्हणा की गळती कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. 14 रजेवर जे शिक्षक जातात त्यांचा कार्यभार जो आहे तो अतिरिक्त कार्यभागाची विभागणी तुम्ही कशी केली? आता एक शिक्षक असेल तर त्या ठिकाणी इतर शाळेचे शिक्षक येतात. तर त्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे? तशी नोंद वही केली असेल तर त्या ठिकाणी म्हणा. उल्हास नवभारत कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये उल्हास ॲपवर तुम्ही माहिती भरलेली आहे का? ती परिपूर्ण आहे का? टॅगिंग केलंय का स्वयंसेवक? तर त्याचा स्क्रीनशॉट मारा, तो अपलोड करा. तुम्हाला या ठिकाणी 3 गुण मिळतील. आणि शाळा गुणवत्ता स्क्वॉपचं जे आहे, स्क्वॉपच्या बाबतीमध्ये आत्ताच आपण त्याचं मूल्यांकन बाकी आहे काही ठिकाणी सुरू पण असेल. तर त्या ठिकाणी तुमची शाळा कुठल्या श्रेणीमध्ये आहेत म्हणजे तुम्ही जे गुण दिलेले आहेत, मला वाटतं 400 पैकी, तर त्यामध्ये किती गुण तुम्ही कुठल्या श्रेणीमध्ये येतात? B+, A+ ते जे असेल ते मेन्शन करा आणि त्या ठिकाणी म्हणा की माझी शाळा ही A+ श्रेणीमध्ये येत आहे आणि एवढे गुण प्राप्त झालेले आहेत आणि त्याचा फोटो स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर 18 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तुम्ही रॅम्प सुविधा उपलब्ध केली का? त्यांच्यासाठी शौचालय आहे का? ती चेअर आहे त्यांची ती आहे का? त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही प्रशिक्षित जे शिक्षक आहेत त्यांचं तुम्ही मार्गदर्शन शाळेमध्ये राबवलं होतं का? असतील तर त्या ठिकाणी म्हणा की हो आम्ही राबवलं होतं. त्याचं जे काही मेंटेन असेल ते तुम्ही अपलोड करा. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे प्रशस्त ॲपवर केली आहे का त्यांची नोंदणी दिव्यांग प्रमाणपत्राची, तर ते आणि जे असतील तर ते इथं थोडक्यात मेन्शन करा. एवढं काही मेन्शन करायची काही गरज नाही. 19 मुख्याध्यापक, शिक्षक यांचे प्रशासकीय नियोजन जे आहे, तर यामध्ये सर्व शिक्षक वार्षिक नियोजन केलं जात असल्यास तसेच दैनिक पाठासन तुम्ही काढताय का? दैनिक पाठासन काढत असाल तर त्याचा फोटो. मुख्याध्यापकांचं, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची पाठनिरीक्षक लॉगबुक आहे का? मुख्याध्यापक कर्मचारी दरम्यान बैठका झाल्या असतील तर त्याचे फोटो. असे जर तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलात 4 गुण मिळतील. आणि तुम्ही काय करा, हे 101 गुणांचं आहे आणि हे जास्तीत जास्त अद्ययावतीकरणसाठी आहे. जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते म्हणजे ते शासनाची जी काही शासन निर्णय आहे, शालेय शिक्षण विभाग शाळेच्या बाबतीमध्ये जी ध्येय धोरणे आखून दिलेली आहेत, त्या बाबतीमध्ये तुम्ही किती काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करताय आणि तुमची शाळा कुठे आहे हे बघणं गरजेचं आहे आणि म्हणून 101 गुणांसाठी हा टॅब आहे. तुम्ही सेव्ह वरती क्लिक करा. तुम्ही सेव्ह वरती क्लिक करा आणि नेक्स्ट वरती त्यानंतर क्लिक करा.
तुम्ही ते क्लिक केल्यानंतर तुम्ही पार्ट सी मध्ये जाणार आणि हा जो पार्ट ए ग्रीन दिसतोय तसाच पार्ट बी ग्रीन दिसेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. आपण जो तिसरा भाग आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. मुळात तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठले फोटो आणि कुठल्या गोष्टी अद्ययावतीकरण करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आपण पार्ट ए पार्ट बी बघितलाय, पार्ट सी आपण बघू उद्या. तर तुम्हाला जर काहीही अडचण आली तर नक्की मला मेसेज करा किंवा संपर्क करा. त्या ठिकाणी या साईटची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन, की जेणेकरून तुम्ही डायरेक्टली त्या साईटवरती जाल आणि तुमचा जो ID पासवर्ड आहे तो टाकाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. पहिल्यांदा तुम्ही काय करा, सगळे फोटो जे आहेत ते फोटो PDF बनवा, त्याला नंबरिंग द्या आणि तुम्ही व्हॉइस टायपिंगने पण या ठिकाणी टायपिंग थोडक्यात वर्णन करू शकता. एकदाच टायपिंग करून सेव्ह करू नका. एक एक पॉइंट तुम्ही म्हणजे आता हा पहिला पॉइंट आहे त्याचे सब पॉइंट